नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्लीवलेस ब्लाऊजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर मी आजपर्यंत माझ्या चॅनलवरती स्लीवलेस ब्लाऊजचं कटिंग दाखवलं नव्हतं. तर आज पहिल्यांदाच मी तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे, पण खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप परफेक्ट हे स्लीवलेस ब्लाऊज बसणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तुमचं फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा बघा, हा मापाचा ब्लाऊज आहे, हा पण स्लीवलेसच आहे. तर माप मग मी पूर्ण घेतलेली आहेत. तर ती माप आपण पेपरवर कशी टाकायची हे आपण आता बघूयात. तर उंची आहे ब्लाऊजची 13 इंच. तर त्यामध्ये आपल्याला एक प्लस करायचं आहे, म्हणजे 14 इंच आपली उंची येणार. मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच आणि पुढील गळा आहे 6 इंच. शोल्डर आहे आपलं 5.5 इंच आणि आडे घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. इथून आपण मुंड्याचे माप टाकूया. छातीचे माप आहे, म्हणजे आता 34 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग येणार 8.5 इंच आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन तुम्ही आवडीनुसार घ्या. तुमच्या 2 इंच हवा असेल तर 2 इंच घेऊ शकता. आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया. तर आपलं आता इथपर्यंत माप पूर्ण आखून झालेलं आहे, म्हणजे मेजरमेंट आपण पूर्ण टाकलेले आहेत. तर आता पुढचं आपण बघूयात. आता गळ्याचा अगोदर आपण रेषा आखून घेऊयात. पुढील गळ्याची पुढच्या गळ्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्या. तर आपलं 3 प्रकारचं आपलं हे असतात, म्हणजे जे आपण शिवणार आहोत ना स्लीवलेस ब्लाऊज, 3 प्रकारे शिवावे लागतात आपल्याला. म्हणजे काय काय वेळेस काय असतं, कुणाचं 1 इंच एवढी पट्टी असती, फक्त रुंदीला 1 इंच असती आणि रुंदीला जास्त असती. मग त्यावेळेस आपल्याला थोडंसं शोल्डर कमी घ्यावं लागतं. कारण एकेकांना फक्त 1 इंच गळ्याची रुंदी म्हणजे आड्याची रुंदी ठेवून बाकी व्यवस्थित हे करायला लागतं. पण काय काय जणांना काय असतं की जास्त रुंदी हवी असती, म्हणजे त्यांना जो आपले आडं म्हणजे आपण हे जे असतं ना, आता तुम्ही ह्याला काय म्हणता काय माहिती नाही. कोण ह्याला हाफ शोल्डर म्हणतं, तर कोण ह्याला आडे म्हणते. मी तर ह्याला आडे म्हणते. तर हा जो भाग असतो ना, हा एकेकांना खूप जास्त लागतो. तर त्यावेळेस आपल्याला इथलं आड्यांचं माप जास्त घ्यावं लागतं आणि काय काय वेळेस ह्याच्यापेक्षा निम्म म्हणजे 1 इंच घ्यावं लागतं. मग त्यावेळेस तुम्ही 1 इंच म्हणजे कमी घेऊ शकता. गळारुंदी जास्त ठेवून तुम्ही हे आड्यांचं माप कमी घेऊ शकता. आणि काही काहींना मीडियम हवं असतं, म्हणजे काही काहींना 3, काही काहींना 1, तर काही काहींना 2.5 इंच. तर आता मी मीडियम माप टाकलेलं आहे, म्हणजे जवळजवळ हे 3 इंच टाकलेलं आहे आणि पूर्ण आपण जर शिलाईमध्ये इकडे पाव इंच जोन ते तयार 2.5 इंच येणार आहे. तर हे तुमच्या आवडीनुसार इथलं जे अंतर आहे ना, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि इथून जे आहे ना, इथून तुम्हाला एक पाव इंच फक्त स्लीवलेस ब्लाऊजला पाव इंच आतल्या साईडला तुम्हाला असं रेषा आखून घ्यायला लागते. ती कशासाठी, तर ज्या वेळेस आपण स्लीवलेस ब्लाऊज घातल्यानंतर हा इथे थोडासा उचलला जातो, मग इथल्या साईडला थोडासा उचलला जातो आणि त्यावेळेस मग गॅप पडतो. त्यामुळे तुम्ही ना मुंड्याच्या साईडला थोडासा असा घ्या, म्हणजे जेणेकरून तो जो गॅप पडतो ना, तो पडणार नाही आणि फिटिंगला तुमच्या शोल्डरला खूप असा छान व्यवस्थित ब्लाऊज बसेल. आणि आता पुढचं आपण बघणार आहोत. जो हा मुंड्याचं मेजरमेंट असतं ना, आपण नॉर्मली इथं 1 इंच घेतो, बरोबर. आणि पुढचं जे आहे ना, आपण 1.5 इंच घेतो. म्हणजे पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचावर असतो, पुढचा मुंड्याचा आकार आपला 1 इंचावर असतो. आणि पुढच्या साईडला जो आहे ना, हा आपण दोन्हीचा मध्य करतो आणि पाव इंच आतून घेतो, बरोबर. तर हे आपण आता पूर्ण मी तुम्हाला मुंड्याचे जे आपला आकार असतो ना, तो पूर्ण मी व्यवस्थित आखून दाखवते तुम्हाला. हा आपला बॅक साईडच्या मुंड्याचा आकार, हा आपला फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार, बरोबर. आता हे बघा तुम्ही,
हा फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आपण आखून घेतलेला आहे आणि हा बॅक साईडच्या मुंड्याचा आपण आकार आखून घेतलेला आहे. तर हे दोन पार्ट आहेत, म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड हे दोन भाग आहेत आपले. आता आपल्याला चेंजेस काय करायचं आहे म्हणजे जे स्लीवलेस ब्लाऊज आहे त्यामध्ये, तर ते तुम्ही लक्षपूर्वक बघा की जेणेकरून ब्लाऊज मुंड्यामध्ये परफेक्ट बसला पाहिजे आणि कुठंही उचलता कामा नये. आणि जो मुंड्याचा आकार आहे तसं, म्हणजे हा जो मुंडा आहे तो बरोबर तुमच्या जो मुंड्याला असं व्यवस्थित जेणेकरून कसा बसावा, जेणेकरून कुठंही उचलता कामा नये. म्हणजे ह्या साईडला असू दे, फ्रंटला असू दे, बॅकला असू दे. त्यासाठी काय कशा पद्धतीनं कटिंग करायचं, तर ही जी टिप्स आहे ना तुम्ही अगदी लक्षपूर्वक स्किप न करता बघा. तर मधून असतं ना, आता आपण हे रेग्युलर जो आपले ब्लाऊज असतात म्हणजे कटोरी, हाफ कटोरी किंवा कुठलंही प्रिन्सेस कट, त्याला असं आपण अशा पद्धतीनं हाकू शकतो. म्हणजे ज्याला आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे, ज्याला आपल्याला भाई लावायची आहे, त्याला तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग करा. पण ज्यावेळेस स्लीवलेस शिवाल तर त्यावेळेस काय करायचं की आता हे 1 इंच जे घेतलेलं आहे ना, तर ते न घेता मधून अशी एक रेषा द्या, मधून असा मुंड्याचा आकार द्या. म्हणजे हा जो आहे ना, ह्या दोन्हीच्या मधून, म्हणजे हा 1 आणि हा 1.5 दोन्हीच्या मधून असा तुम्ही मुंड्याचा आकार द्या आणि तो व्यवस्थित असा इथं येऊन थोडासा असा ह्या साईडला आतून येऊन इथून असं टच करून घ्या. म्हणजे धड इथं नाही, धड इथं नाही, मधून असा व्यवस्थित आकार द्या. तुम्हाला हे लक्षातच आलं असेल हा पॉईंट. हा आहे 1 इंचावरती, हा आहे 1.5 इंचावरती, टोटल आपलं 1.5 इंच आहे. तर दोन्हीच्या मधून ही रेषा घ्या आणि हा कट दोन्ही साईडला तेवढाच यायला पाहिजे. म्हणजे फ्रंट साईडचं कटिंग आणि बॅक साईडचं कटिंग हे ह्याच कटवरून झालं पाहिजे. ह्या मुंडाचा जो आकार दिलाय ना त्या कटिंगवरूनच आपलं दोन्हीचं कटिंग झालं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही मुंड्याला आकार द्याल आणि ह्या पद्धतीनं जर कटिंग कराल तर तुमचा जो स्लीवलेस ब्लाऊज आहे तो फिटिंगला खूपच परफेक्ट बसेल. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं कटिंग करते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता इथून म्हणजे दोन्ही साईडचे मुंडे, बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा, ह्या इथूनच मधून कट करायचा. म्हणजे परत वेगळा असा दोन्हीला शेप द्यायचा नाही. तर हे बघू शकता तुम्ही, म्हणजे हे मी मधला कट दिलेला आहे. म्हणजे इथूनच तुम्ही व्यवस्थित असं पट्टी, जर फिनिशिंग पट्टी असेल ना तर तुम्ही इथूनच लावायला सुरुवात करा. तर हे अशा पद्धतीने तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजचं कटिंग करा, जेणेकरून तुम्हाला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तर काय इथून कटिंग करायचं नाही, कारण स्लीवलेस ब्लाऊजला आपली भाई नसते, म्हणजे स्लीव्ज नसती. मग ज्या वेळेस आपला मुंडा हा थोडासा आतून असतो, मग आतून जर हा मुंड्याचा आकार घेतला तर तो फार खराब दिसतो. आपण त्याला स्लीव्ज लावत नाही ब्लाऊजला. आणि तो ज्या वेळेस आपण घालतो त्यावेळेस हा जो खड्डा असतो ना, हा खड्डा खूप दिसतो फ्रंट साईडला आणि मग ते खूप खराब दिसतं. त्यामुळे तुम्ही दोन्ही मुंड्याचा आकार इथून द्या, म्हणजे जेणेकरून फिटिंगला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं कटिंग करून बघा आणि फिटिंगही त्या पद्धतीनंच करा. आणि ह्याला फिनिशिंग पट्टी हवी असेल तर तुम्ही फिनिशिंग पट्टी पण लावा, हव्या असल्यास तर गोट पण लावा. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदा कटिंग करून बघा, तुमचं परफेक्ट कटिंग बसणार. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षातच आलं असेल की स्लीवलेस ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं. तर हा 34 साईजचा ब्लाऊज होता, त्याचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे मी सांगितलं. हा फॉर्म्युला तुम्ही 36 असू दे, 38 असू दे, 40 चेस्ट असू दे, कुठल्याही साईजच्या चेस्टला तुम्ही असा फॉर्म्युला वापरून तुम्ही कटिंग करा आणि थोडासा असं 5 इंच स्लोप द्या. बघा तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग अगदी परफेक्ट बसेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.